नमस्कार मित्रांनो, मी संजय परब. परबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं प्रथम स्वागत करतो. मी माझ्या जीवनावरील एक महत्त्वाचा असा व्हिडिओ आपल्याकडे घेऊन आलेलो आहे, तो आपण पाहूया. मित्रांनो, या ब्लॉगमध्ये मी माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल आपल्याला सांगणार आहे. मी मुंबई पोलीस दलातून 30 एप्रिल 2026 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे. मी पोलीस दलामध्ये 1991 साली भरती झालेलो असून त्यानंतर भरती झाल्यानंतर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्टेशन, मालवण पोलीस स्टेशन, त्यानंतर मुंबईमध्ये बदली होऊन आलो. मुंबईमध्ये मी पोलीस मुख्यालय नायगाव, त्याच्यानंतर अँटी नार्कोटिक सेल, पंतनगर पोलीस ठाणे, इमिग्रेशन एअरपोर्टला इमिग्रेशनमध्ये आणि सेवानिवृत्तीच्या काळाच्या दरम्यान शेवटी मी गुन्हे प्रकटीकरण कक्ष 4 अँटॉपिल मुंबई या ठिकाणी कार्यरत होतो. मी माझी सेवा पोलीस दलामध्ये माझी 35 वर्ष निष्कलंक सेवा केलेली आहे. मी 30/4/2026 रोजी सेवानिवृत्त झालो. त्यावेळी मुंबई पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती साहेब यांनी माझ्यासोबत एकूण 80 लोकांचा सेवानिवृत्त समारंभ पोलीस आयुक्तालय मुंबई या ठिकाणी केला. त्या ठिकाणी मी, माझी पत्नी, माझी मुलगी आणि माझी सूनबाई असे आम्ही 4 लोक गेलेलो होतो. 30 जूनला संध्याकाळी हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये माननीय पोलीस आयुक्त यांनी आम्ही जे 80 लोक सेवानिवृत्त झालो त्यांच्याबद्दल एवढे भावनिक उद्गार काढले होते. त्याने असं म्हटलं होतं की हे जे 80 लोक आहेत हे 30, 32, 35 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. या लोकांचा एवढा मोठा अनुभव, ह्या अनुभवाला मुंबई पोलीस दल मुकणार आहे. खरोखरच साहेबांचे हे जे उद्गार होते एक भावनिक वाटले. परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला वयाच्या 98 वर्षी, महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे वयाच्या 98 वर्षी प्रत्येकाला सेवानिवृत्त व्हायचंच आहे. त्याप्रमाणे मी सेवानिवृत्त झालेलो आहे. माननीय पोलीस आयुक्त यांनी सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या वेळी खरोखरच प्रत्येक कर्मचाऱ्याला एक मस्तपैकी बॅग, पत्नीला आणि कर्मचारी यांना घड्याळ, तसेच प्रमाणपत्र, ओळखपत्र असं सर्व दिलेलं आहे. त्या कार्यक्रमाला खरोखर तर त्या कार्यक्रमाला एवढं आम्हाला सेवानिवृत्त होताना असं भरून आलं होतं की ते शब्द खरोखर सांगणं कठीण आहे. आता तो जो कार्यक्रम झाला होता त्याची काही क्षणचित्र आपण टिपलेली आहेत, ती तुम्हाला मी क्षणचित्र दाखवतो. श्री संजय गणपत परब पोलीस उपनिरीक्षक या पदावर ते सेवानिवृत्त होत आहेत. गुन्हे शाखा येथे कार्यरत होते. त्यांचाही सन्मान आज येथे आपण सन्माननीय सरांच्या हस्ते करत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या त्यांचं स्वागत करूया. माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमावेळी माझी सूनबाई रिया हिने तिचे मनोगत व्यक्त केलं होतं, ते आपण ऐकूयात. नमस्कार, मी रिया प्रतीक परब. आज माझे सासरे संजय गणपत परब इथून रिटायर्ड होत आहेत ॲज PSI. पप्पा, वी आर इमेन्सली प्राऊड ऑफ यू. आणि ॲज युअर डॉटर इन लॉ, आय फील दॅट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू विटनेस युअर जर्नी. यू आर नॉट जस्ट अ पिलर ऑफ स्ट्रेंथ of our family, but a true inspiration. Your story is a proof that perseverance always shines through.
Today marks the end of one chapter, but also the beginning of a new and peaceful phase of your life. Now it's your time to relax, smile more, and enjoy all the moments you have missed while serving this country. Thank you for everything you have done for us and society. We are truly proud of you, and congratulations to everyone who is retiring today. Thank you so much. मित्रांनो, माझा सेवांचा कार्यक्रम 30 एप्रिल 2026 झाल्यानंतर मी सेवानिवृत्त होताना गुन्हे प्रकटीकरण कक्ष 4 एनटॉपिल येथे कार्यरत असलेल्या कार्यालयामार्फत माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमासाठी मी, माझी पत्नी, मुलगा, मुलगी, सूनबाई आणि होणारे जावई असे आम्ही सर्वजण गेलेलो होतो. त्या ठिकाणी कार्यालयातील प्रमुख कुंभारसाहेब यांनी खूप छानपैकी आणि कर्मचारी यांनी कुंभारसाहेब आणि कर्मचारी यांनी छान प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. त्या ठिकाणी पंधरगड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुतार मॅडम या पण आवर्जून उपस्थित होत्या. त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माझ्याबद्दल त्यांनी चांगल्या गोष्टी, माझ्या चांगल्या ज्या काही गोष्टी असतील त्यांना सांगितल्या. त्यामुळे त्या कार्यक्रम एकदम अविस्मरणीय ठरून त्या कार्यक्रमामुळे मला एकदम भरून आलेलं होतं. तर त्या कार्यक्रमाची क्षणचित्र आणि व्हिडिओ आपल्याला दाखवतो, बघा. एवढा पवित्र दिवस सुद्धा मिळणं मॅडम योग असतो. आम्हाला कल्पना नव्हती 1 मेच्या दिवशी. मी खरोखरच मी भाग्यवान समजतो. मी माझे 2-3 कार्यक्रम सोडून गेलो म्हटलं नाही, खरोखरच. कारण व्यक्तिमत्वच इतकं सुंदर आहे. फार चांगलं मार्गदर्शन केलेलं. मला आल्यावर नेहमी दिवस चढायचे. मी 2013ला आम्ही संगीत PSIचे एक्झाम पास झाले. परब साहेब आम्हाला सिनियर आहे, दीक्षित साहेब पण आहे, पण समजावून सांगणारं व्यक्तिमत्व. आणि हेच एक दुसऱ्याला सहकार्य करा. अजून बोलणारे भरपूर व्यक्ती आहेत या ठिकाणी. मी भालचंद्र राजाराम गायकवाड, पोलीस हवालदार 34/5/16. माझ्या सर्व सहकारी मित्रांचं प्रत्येक जण बोलणार आहे, तरी पण मला बोलणं गरजेचं आहे. माझ्या युनिट 4 मधील सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी मित्र यांच्या वतीने, त्याच पद्धतीने माझे गाव मुक्काम पोस्ट वडगाव पान, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने व माझ्या मुंबई पोलीस दलाच्या वतीने, युनिट 4च्या वतीने व गायकवाड कुटुंबियातर्फे आमचं लाडकं व्यक्तिमत्व परब साहेब यांना पुढील आयुष्यात एकदम आम्हाला आनंदी ठेवला. तुम्ही या वेगळं म्हणजे खरोखर त्यांचे काळजी ते दुखवणार नाही. तर आम्हाला कोणाला दुखावलं नाही. आता ह्यांचा अनुकंपा आम्हाला लाभणार आहे. हे झाले अनुकंपा, पण आता अनुकंपा आम्हाला लाभणार की आम्ही कोणावर अनुकंपा करायचा. आता आम्ही फोन करून जरी सांगितलं परवानो असं झालंय, साहेब घाबरू नका. कारण आत्ताच आम्ही जो खांद्यावर घेतलंय यांचं आता पाडलंय, बाजूला काढलंय. तरी परब साहेबांविषयी बोलत तेवढं कमीच आहे. आम्ही एकदा प्रवास करत होतो, त्यांनी गाडी आणली, त्यांची स्विफ्ट डिझायर. अजून मॅडमचा फोन येत होता की पोचले का. नाही, पोचतोय मी, साहेबांच्या गाडीत आहे, 2 मिनिटात. तेवढ्या वेळामध्ये 2-3 फोन आले. ते परमान तरी विचारलं, परमान काय अहो काळजी असते म्हणून विचारताय. तुमचं झालं नाही ना अजून, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेणं काय असतं, वडीलधाऱ्या म्हणजे किंवा अनुभवी असणाऱ्या माणसाने एखाद्या गोष्टीमध्ये काय घडू शकतं, काय नाही घडू शकतं, कागदामध्ये कसं परफेक्ट असायला पाहिजे, कागद कसा लिहून दिला पाहिजे, याविषयी सतत नॉलेज देणारे परब साहेब. आणि आम्ही पण एकदम बिंदास असायचो नाही का. एखादा अनुभवी माणूस आपल्या बरोबर असला की आपल्याला काय एवढं काय टेन्शन येत नाही. तसं आता आमचे अनुभवी त्यांना जाताना पण सांगितलं, मला पण सांगितलं की परब साहेबांना, परब साहेब आम्हाला सांगा, नाहीतर तुम्ही गेले की तिकडेच पाठ करून थांबा, असं काय करू नका. आम्ही त्यांना बोललो होतो. हसतमुख सतत इतरांच्या मतीला धावून येणारे आमचे परब साहेब जात आहे. शेवटचा काय तो आहे तुकाराम महाराजांचा एक
याच साली केला होता अख्खा असं शेवटचा दिन गोड व्हावा. एवढ्या मंडळी समोर आपण आला त्यांच्याविषयी बोलताय, तर हा शेवटचा दिवस हा नक्कीच गोड आहे परवा. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संबोधून परत साहित्य पोहोचल्याचा अर्थ आमच्या मॅडमला आहे की बऱ्याच वेळा ते म्हटले की घरामध्ये शांतता असेल तर माणूस ती शांततेत काम करू शकतो, नाहीतर मग फार मुश्किल आहे. बघतो आपण बरेच जवळ डिस्टर्ब असतात, घरात मात्र धावपळ असतात, त्याची 10 वेळा फोन असतात आणि मुलांनी असं केलं त्यांनी असं केलं असं वाटलं, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कुटुंबाचा कामावर होतो. पण परवांचा मी 1-2 वेळा मी पण मार्क केलेला आहे. तुमचा फोन यायचा मॅडमचा, हे सांगायचे हा पोचलो, निघताना एक फोन आला, निघताना ठीक आहे काळजीपोटी प्रत्येक जण करतो, एक वयानुसार तरुणपणात नाही पण वयानुसार ती एखादी व्यक्ती काळजी करते की बाबा तुम्ही पोहोचलात का, निघालात का. हा कॉमन आहे, प्रत्येकाच्या घराला एकाचा फोन आहे, जसं परवांचाही फोन आहे येत असतो, मी बघितलेला आहे. त्याला हसतात सुंदर ठीक आहे. याच्या पुढे असं माझं म्हणणं आहे की हे असेच हसत राहावं. तुमच्या कुटुंबाला म्हणजे माझी विनंती आहे की ते नेहमी असे सतत हसत राहावं. आता घरामध्ये ते घरात जेव्हा माणूस बाहेर असतो तर घरात तशी कामं नसतात, पण आता ते तुमच्यासोबत राहणार आहे. त्या चुका ते तुमच्या काढण्याच्या तुमच्या काढल्या नाही, आता ते तुम्ही सहन करून घ्यायला लागेल की आता त्या चुका तुमच्या ते घरी काढतील. त्यांना समजून घ्या. संध्यापर्यंत आयुष्य निरोगी सुखात समजून जावं हीच सर्वांची प्रार्थना करतो आणि माझं शेवटचं वाटतं. हे वाटायचं, वाईट वाटायचं की आपलं काम असायचं, तरी पण ते मला रिक्वेस्ट करत होते आणि ते नेहमी बाळा पोरी असं बोलवायचे. त्यामुळे ना मी प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे वडिलांच्या हाताने बघायचे. खरंच त्यांचा खूप स्वभाव खूप छान आहे, सर्वांना ते समजून घ्यायचे. आणि उच्च न्यायालयामध्ये खूप आमच्या किचकट अशा केसेस होत्या, पिटिशन्स होते, त्यांना जुन्या सगळ्या केसेसबद्दल त्यांना माहिती आहे. त्यांना कुठल्याही ह्याच्याबद्दल जर विचारलं केस संदर्भात तर त्यांच्याकडे कधीही तुम्हाला माहिती भेटली नाही किंवा त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं नाही किंवा त्यांनी समजावून सांगितलं नाही, असं कधी झालेलंच नाही. रात्री अपरात्री त्यांना पहिला फोन करायचा, म्हणजे विश्वासानं फोन करायचा आणि ते तसा विश्वास त्यांनी हे केला, दाखवला. सर प्रत्येक वेळेला रात्री आपण कधीही फोन उचलायचे, व्यवस्थित माहिती सांगायची, समजून सांगायची, त्यावेळेला मला खूप धीर वाटायचं. आणि कोर्टाच्या कामकाजाचे कुठलेही रिपोर्ट्स असतील, पेपर्स असतील ते बनवून द्यायचे म्हणून आम्ही बिनधास्त कोर्टातून निघाल्यानंतर ऑफिसला यायचो. आमचा ह्या कोर्ट कामकाजामध्ये खूप त्यांचा धीर होता. आम्ही त्यांच्यामुळे बिनधास्त मी कोर्टात जायचे. आता ऍक्च्युली मला दुःख होत आहे ते ठरवलं आणि ते मला नेहमी म्हणायचे, बाळा तू असं म्हणतेस हक्काने की करून म्हणजे मी तुमच्यामुळेच मी ऑफिसला येते असं तू म्हणतेस, मग नंतर तू काय करणार आहेस. मग मी अशी म्हणायची नंतर मी सेशन कोर्ट सोडून दे मला काही जमणार नाही मला पेपर्स करायला. परत त्यांचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सर्वांना आवडीने एक बोलायचे की सोन्या काहीतरी असेल तर बाळा सोन्या असं बोलायचे. त्यांचा हा सर्वात आवडीचा शब्द सर्वजण मिस करतील. आणि त्यांचे सहकार्य आमच्या कायम लक्षात राहील, त्यांची उणीव राहील आमच्या ऑफिसला. पण मी त्यांना सारखं डिस्टर्ब करत राहणार आहे कामासंदर्भात. काय आधी अडचण आहे साहेब फोन बंद करून सगळे तुम्ही पेपर घेऊन फिरा. त्याची अजूनही गरज आहे ऑफिसला, इथून पुढे पण राहणार आहे, पण त्याने आम्हाला मदत करत राहावं अशी आमची अपेक्षा आहे. माझे एवढे 2 शब्द बोलून मी त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते. कुटुंबाचा पण खूप महत्वाचा वाटा आहे. ते वेळेवर कामावर यायचे, घरी जाताना वेळेवर जायचे, सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून हसत खेळत वातावरण ते व्यवस्थित ऑफिस मधले पण ठेवायचे. त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय आहे. पण खास मित्र खास मित्र लक्षात ठेवा. सेवानिवृत्तीच्या पहिल्या खूप खूप शुभेच्छा. आता काय वेळ आहे. मित्रांनो, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर माझे जे कार्यालयातले मित्रमंडळी किंवा माझे सहजीवनातले जे काही मित्रमंडळी होते त्यांच्यासाठी एक छोटीशी पार्टी मी आयोजित केली होती. आता पार्टी म्हटल्यानंतर तुम्ही काही उगाच गैरसमज करून घेऊ नका. ही पार्टी फक्त व्हेज नॉनव्हेज जेवणाचीच होती. तर ती पार्टी आम्ही एका ठिकाणी जमा होऊन त्या ठिकाणी आम्ही ती पार्टी केलेली आहे. आणि त्या पार्टीमध्ये सगळ्यांनी एकदम आनंदाने सहभाग घेऊन त्या पार्टीचं उपभोग घेतलेला आहे. त्यामध्ये श्री नितीन पाटील साहेब आमचे जे होते त्यांनी त्यांच्या गाण्याने खूप 4 चांद लावलेले होते. खरोखर त्यांनी गाण्याचा कार्यक्रम
एकदम अप्रतिम झालेला होता आणि त्यावेळी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या नंतर पार्टीमध्ये पण मित्रांनी मला खूप शुभेच्छा दिलेल्या होत्या. सदरचा शेवटचा जो आपण मित्रांच्या जेवणाचा कार्यक्रम केला, तो कार्यक्रम करण्यासाठी माझे सहकारी अधिकारी बिराजदार अजय बिराजदार यांनी मला मोलाचं सहकार्य केलं होतं. त्यामुळे मी त्यांचे, माझ्या कार्यालयातले आणि माननीय पोलीस आयुक्त यांचे, तसेच माझे सर्व मित्रमंडळी यांचे मी माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून मला जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मित्रांनो, मी मागे यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून बघतो आहे, बरेच लोक व्हिडिओ बघत आहेत परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ बघितलात, आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.